अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये पहाटे 2 ट्रकचा वेगवेगळ्या ठिकाणी करंजी घाटात अपघात झालाय। या अपघातात पुण्याहून बीडकडे लाकडी प्लायवूड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक नादुरुस्त झाल्यानं हा ट्रक एका धोकादायक वळणाजवळ उलटला। अपघातात ट्रकसह ट्रक चालक देखील किरकोळ जखमी झालाय। त्याचबरोबर पाथर्डीकडून पुण्याकडे घरगुती गॅस टाक्या घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाला करंजी घाटात समोरून येणाऱ्या वाहनानं हुलकावणी दिल्यानं गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचा देखील अपघात झाला असून ट्रक रस्त्यावर उलटल्यानं ट्रकमधील अनेक गॅस टाक्या रस्त्यावर पडल्या असून ट्रकचं देखील मोठं नुकसान या अपघातात झालंय। रविवारी पहाटे एकाच वेळी घाटात 2 ठिकाणी धोकादायक वळणावर झालेल्या अपघातामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली। वारंवार करंजी घाटात जड वाहनांचे अपघात होत असल्यानं वाहन चालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। करंजी घाटातील धोकादायक वळणांची तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी वाहन चालकांसह प्रवाशांनी केली। सप्टेंबर महिन्यात करंजी घाटात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला। त्या ठिकाणी अद्यापही राष्ट्रीय महामार्गाने दुरुस्ती केलेली नाहीये। धोकादायक वळणांच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागानं सातत्यानं डोळेझाक केल्यामुळेच या करंजी घाटात अपघाताचं प्रमाण वाढलंय। आणखी किती अपघात झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग जाग होणार असा प्रश्न वाहन चालकांसह प्रवासी करतायत। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर। नाव रवी राठोडे। गाडी रांजणगाववरून भरलेली आहे। बीडला जात होती गाडी। ब्रेकडाऊन झाल्यामुळे वळणावर गाडी थोडी हे झाली। माझा जिल्हा आहे परभणी। नावर सावकाश चालवा। इथं हे वळण खूप धोकादायक आहे। माझ्या गाडीत 10 टन प्लायवूड घेऊन चाललो होतो। गाडीचे ब्रेकडाऊन झाले म्हणून गाडी पलटी झाली। हे वळण खूप धोकादायक आहे। सावकाश गाडी चालवा। या वळणाची दुरुस्ती करायला पाहिजे, कारण की इथं साथ अपघात होतात, तर तेवढं हे करायला पाहिजे।